नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भर पावसात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाही तर सरकारने देखील राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ शरद पवार व सर्व आंदोलक बसले होते. खासदार सुप्रिया सुळे, महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन जोशी यांनी महात्मा गांधीचे स्मरण करून त्यांचे भजन उपस्थित केले आणि शरद पवार म्हणाले, देशातील राज्याचा नावलौकिक अशा घटनांमुळे कालवंडाला आहे. एक दिवस असा जात नाही की राज्यात कुठे ना कुठे भगिनींवर अत्याचार होत नाही. एका महिलांवर अत्याचार झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा हात काढून घेतले आणि त्यानंतर पवार यांनी उपस्थितांना शपथ दिली. मी शपथ घेतो की माझे घर किंवा ऑफिस कुठेही असो, मी महिलांच्या छेडछाडी अत्याचार होत असतील तर त्यास मी विरोध करेल, आवाज उठवेल, मुलगा मुलगी असा भेदभाव करणार नाही. महाराष्ट्र आणि देशात सुरक्षित व भयमुक्त वातावरणासाठी प्रयत्न करेल. माझा आमदार महादेव बाबर, दीप्ती चौधरी, जयदेव गायकवाड यांच्या भाषण झाले. तर मित्रांनो, राष्ट्रगीतानंतर निषेध आंदोलन थांबवण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आभार व्यक्त केले. याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.